पॉइंट शोधायला सुरुवात करा. आलंयच की. अरे ऑफलाईन का गेलोय मी? बट रेंज गेली भाई इथं. आता मॅप बंद करू नको चुकून पण, कारण सगळ्यात पहिलं काय तामिनी घाट व्ह्यू पॉइंटला जाऊया का आपण? सुरुवातीपासून लागतात ते करत जाऊ पुढे. ते कसं कळणार आपल्याला? एका ठिकाणी तिथे गाडी जवळ थांबवा. गेला की ना हा. नियर मी तामिनी घाट ऑल पॉइंट टाकायचं, असं सर्च केलं ना मॅपवर तरी सगळे एक कुंडलिका व्हॅली पॉइंट ए ते पण तिकडे धबधबा. तामिनी घाट पॉइंट आहे, त्याच्यानंतर सिक्रेट वॉटरफॉल पॉइंट आहे. तो म्हणजे असं काय आत नाहीये, जवळच आहे. आणि दुसरं आहे जम्पिंग पॉइंट हे म्हणून. असे 4 ठिकाण आहेत. फुलीच तेव्हा आहे. आत्तापासून टाकायचे असे 8 ठिकाणं फेमस आहेत तिथली बघायला. बाकी त्याच्या व्यतिरिक्त मला माहिती नाही. आणि देवकुंड आहे, पण देवकुंड आपण करत नाहीये आता ना. भाई फार्म हाऊस परत अजून एक दिसलंय. नक्की देवकुंड साठी अर्ली मॉर्निंग निघालं पाहिजे आणि फक्त देवकुंड केलं पाहिजे तेव्हा. हो हायाबुसा. ट्रेक आहे ना म्हणून 2 तासाचं ट्रेक तसं काहीच नाही. आम्ही 5-5, 6-6 तास ट्रेक केलंय. पिलू आपण तर ओव्हरनाईट ट्रेक केलंय. पण आता यो भाई ते नजारा बघा, नजारा बघा इकडे. उरकलं पाहिजे इकडे मग नजारा आहे भाई. त्याला जायला आपल्याला 8ला आपण तिथे टच पाहिजे. हा मग तेच 7-8 अर्ली मॉर्निंग 4-5 ला निघालो तर कुठे देवकुंड वॉटरफॉल ट्रेक होणार. आम्हाला दाजींची आठवण येते अशा वेळेस. आता काय दाजीबा सही झालंय ढग बघा. घालवलंय ना मॅप. नाही गाणं यार हे बघ. नाही बाबा गेला माझं. मला माहिती आहे सगळ्या गोष्टी गाडी. सही वाटते ना. ला 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 ला. हिरवा निसर्ग हा भोवतीने. पुढचं येतं नाही आम्हाला. जीवनाचे गीत गा रे ला 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 ला. आमचा पोपट गप्प आहे. रुजू रू 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 रू. बस इतकंच भावना एवढंच. ही थार काय भाई सिनेमॅटिक व्ह्यू दिसतात आपल्या मोबाईल मधून. पैसा वसूल. जी वॅगन घरी. सोन्याची झोप गेली का? गेली म्हणून तर इट वॉज नीडेड. मी तुम्हाला सांगितलेलं पण शॉर्ट ब्रेक सार. हा नीडेड. मला पटत नाही ते, पण ह्या पॉइंट पेक्षा ना तो वाला मी तुम्हाला तिथे थांबवायला सांगत होती ना, आपलं भांडण झालं तो क्लास होतो पॉइंट. अशी झाडी होती. नजारे मस्त आहे तिकडे खरंच. भिंत भारी बांधली बॉर्डर मस्त आहे आणि क्लासिक दिसते एकदम फुल. आणि आतमध्ये शेती केली कुठली तरी. मी पण नीट बघू शकलो नाही. कसं काय एवढं छान बॉर्डर पण खरंच तो थार घेऊन चाललाय, त्याला काय फील येत असेल ना इकडून. या रस्त्यात चाललाय तो काहीतरी मला पण तेच वाटतं. जागा खरेदी करून बिला असं काहीतरी छान वाटत असेल तो. इकडे जागा घेऊन बांधून ठेवलं पाहिजे. कधी वाटलं की आपले यायचं राहायचं टेन्शन नाही. वन डे आई परत यांचं दर्शन झालंय बाई. अजून आपल्याला 1 तास 1 मिनिट लागलाय. कमी नाही होत कारण नेट नाही ना. डेट गेलंय का? आता हे कमी नाही होणार, फक्त हे रनिंग होत राहा म्हणून बोललो तुला मॅप घालवू नको आता चुकून ते. भाऊन चार्जिंग संपायला आलंय आपल्याला. डेट गेलंय. हो कधीच काय ऑफलाईन आलोय आपण. पण तो थारवाला खूप मजा करतोय भाई. खतरनाक. असे आपण पण आपल्या फ्रान्स मध्ये भाई खतरनाक चाललंय. वट आहे आपला पण. डॉगेश बाय इज्जत आहे. डॉगेश बाय आपला दिसला का? डॉगेश बाय भाई फुल स्मूथ बसलाय तो रस्त्यावरती. नो टेन्शन. मस्त आहे रे इकडे पण. झाडच होत बघ. महाराज कुठे आहेत महाराज? कुठे दिसले हो हो. हा एक नंबर आहे ना. मस्त आहे भाई. तुम्हाला झूम करून दाखवतो. सही वाली. मस्त आहे. बंधुरायांचं लक्ष सगळीकडे आहे.
आपण आता रवाजळे वे मध्ये सांजेपासून 3 किलोमीटर. सहाचे नॉट सांचे. ब्रू इंग्लिश. बघूया किती वेळ अजून. तुम्ही हे बघा तोपर्यंत. वाव, दॅट वॉज अमेझिंग. ये चिल्ली पुपू. दिस इज मेस्मरायझिंग. Oh, I can't understand what she इथे said. पाऊस कमी आहे, नाही तर धबधबे असते इथे आता एवढे. पण फील होतोय भाई आपला हे वेदर फील होतंय एकदम 100% फील तर पुढे होत. असतील वॉटरफॉल. छोट्याला भाई बाईकवर असतो तर याला सोडला असता आपण पुढे हमखास. गाडीत आधीच जागा कमी आहे तो. रस्ता काय पण बोललो एकदम मस्त आहे भाई. मला वाटतं लडाखला वगैरे प्लॅन करण्याआधी आपण एक्सप्लोर केलं पाहिजे कोकण, सिंधुदुर्ग असं असे लांबचे रूट्स इकडचे. तरच आपल्याला कळू शकतं की आपण त्या रस्त्यांसाठी प्रिपेअर आहो की नाही. काय वाटतंय? अरे करू ना बाईक तर रत्नागिरी सिंधुदुर्ग भावाची पण बाईक लवकरच येते. मग आपले मोठे ब्लॉग्स हे कंटिन्युअसली दिसतील. कारण की मी एकटा असतो तर थोडं डिफिकल्ट होतं. एकट्या सगळ्या गोष्टी हँडल करणं, शूट्स म्हणा काय म्हणा, या सगळ्या गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड होतात कधी कधी काही स्पॉट्सला. गाव पुणे 102 किलोमीटर. तर भाऊ पण येईल आपल्याला जॉईन करेल. नेटवर्क आलं नेटवर्क. हो, मंदिर एक छानसं असं मंदिर दिसलंय भाई आपल्याला. नदी पण आहे इकडे बघू शकता तुम्ही. आणि मोठे ब्लॉगर्स हे सगळीकडे आहेत. झूम करूया आपण हळूच, हलका हलका झूम करूया. वाव, तुम्हाला दिसतंय साईनाथ मंदिर आहे. पाया पुढे येऊन तुम्ही पण दर्शन. साईबाबांचं. थारवाला काय मजा होतोय. कुठे दिसतोय थारवाला? एकदम स्मूथ चाललाय एकदम. असं खरंच असं हे गाव टाईपच आहे बट फील येतोय आपल्या गावाचा. मस्त जगतोय असं पूर्ण. काय झालं? पाऊस पडायला असता तर मस्त वाटलं असतं अजून ना. मध्ये मध्ये पडतोय तर चांगलं वाटतंय. म्हणजे तो ढगातनं एक पाण्याचा ठिपका म्हणजे मध्ये मध्ये पाऊस पडणार असं असतं का? आपण चेक केलं That त्यावेळेस scene हे was दाखवलं. amazing. एक-एक पाण्याचे ठिपके I दाखवले never ढगामधनं. आणि seen that दुपारी type 1 of view वाजताच्या दरम्याने and जास्त पाऊस दाखवलेला ना. make memories with my brother and with family. अरे थांब, मी ट्राय करतोय लागा नवीन नवीन. थांब की जरा. काय केलं? नाही भाई, सागर पात्र इंग्लिश. बंद बंद बंद. हे असलं जर असेल ना सपोर्ट, हे असला सपोर्ट जर असेल ना तर खरंच. काय आहे पिल्लू? व्हॉट इज द लँग्वेज? पिल्लू. आई ना सेम आहे. आई पण अशाच आहेत. काही घाणेरडं बोलतात. नो भाई, कमेंट्सच नाही माझ्याकडे. काय बोलू मी? भाऊ आहे आपला मोठा. तो आता तू बोलला पादला तर मी ऍक्सेप्ट करेन. हा भाई, मी पादलो भाई, विषयच नाही. शी. काय काय करणार? बोलताय तुम्ही हे ब्लॉगवर? शी. भाई मी बीप करेन हे, पण तुम्हाला ऐकवेन. कारण की मौज मजा नहीं रुकना चाहिए भाई. मौज मस्ती चलती रहेगी. दो भाई दोनों तबाही. चलो सगळे जेमतेम बॅटरी लो होत चालले. भाव जोश मध्ये आज. चार्जिंग लाव ना. बस कर ब्लॉग. डायरेक्ट पोचल्यावर चालू कर. गाडीचा आवाज ऐकता तुम्ही? आता सेकंड गिअर टाकला आणि फक्त एक रेव दिली ना भाई, ह्याच्यापेक्षा ते चांगलाच आवाज येईल हे नक्कीच सांगू शकतो मी. कारण की हो, तुम्ही गाडी तिला माहिती आहे व्यवस्थित कसा भाई गाडी. थोने हेच करू शकतो हा थोने जागी आहे. भूम. आणि हे पण एकदम पांचट ब्लॉग बनवलेला आहे. पानसट तर पानसट भाई. प्रयत्न आहे वेळे वेळे. हा प्रयत्न तुम्हाला आहे. तेवढं तरी जमणार आहे का?
माझे ब्लॉग नाही बघितले. हे जे ब्लॉग्स आहेत ना ब्लॉग्स मी सांगतो मित्रांनो मी सांगतो हे जे ब्लॉग्स आहेत ना ब्लॉग्स हे को पार्टनर्स जास्त हे जे एफर्ट्स घेतात. हा कम्पेअरेटिव्हली काय पण ब्रँड माझा आहे ना. अरे ब्रँडला काय भाई महत्व आहे. सोनू दादा सगळा पण vlog बनवत होते. फेस ब्रँड अँबॅसिडर्स जे को पार्टनर्स असतात ना की हा असंच असतं. ते कसं मोठ्या प्रोडक्ट सोबत छोटे प्रोडक्ट टाईप करतात पुढे येण्यासाठी. पण छोटे प्रोडक्टच पुढे चाललेत. हा मोठा प्रोडक्ट विसरतोय की छोटे प्रोडक्टच पुढे चाललेत. मोठ्या आणि हा stuck प्रोडक्ट झालाय, मोठं stuck. प्रोडक्ट पोहोचलंय जिथे पाहिजे तिथे. बघितलंय. आता आपण डेस्टिनेशनला कधी पोहोचणार हे त्याला विचारूया. कधी पोहोचणार? 1 तास. अजून पण 1 तास बोलतोय भाई. एक क्यूटशी मांजर आपल्या गाडी पुढून गेली. आता काय माहित काय होणार आहे. म्हणतात की होतं काहीतरी काही अरे पण बघूया. कारण की भाई आपल्या हातावरती आपल्या आशीर्वाद भरपूर लोकांना. इट्स पतू, इट्स गोटू, इट्स सोनू आणि इट्स आमचं काय नाही टोपण. त्याचं नाही. नाव छोटं टोपण नाव नाहीये. माझं नाव छोटं आहे. दीदी म्हणतात म्हणजे बहीण वगैरे. हा बाकी असं टोपण नाव नाही माझ्याकडे काय. नावं ऍक्च्युली आमची छोटीच आहेत ना. माझं रीना तिचं रश्मी आहे. पण छोटी नाव आहेत असं ते टोपण जाय ना नाव. चिव. आणि तिला चिव म्हणतो. रश्मी खूप जणांना जरा कठीण वाटायचं बोलायला म्हणून चिव ठेवलेलं. अजून पण बोलतात तर आता नाही ना त्याचा बाबू म्हणतात. बाबा आपल्या पण घरात एक बाबू किती वाढव. आणि तू टेम्परेचर का कमी करतो तेच कळत नाही. बस का. वाढवतो टेम्परेचर कमी आलो ठेवून का आपण घाटात? फॅन कमी आपण कर. तामिनीमध्ये आलो का? ते कुठे जायचं? हा रस्ता सोडायचाच नाही 1.7 किलोमीटर पर्यंत. बिंदास्त सरळ चालू जायचं. बॅटरी किती आलो का?